सांगली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोरील गंभीर आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून हळदीच्या दरात होत असलेली कृत्रिम घसरण, व्यापाऱ्यांकडून होणारी कथित लूट आणि बाजारातील अनियमितता याकडे लक्ष वेधत तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली। सांगली जिल्ह्यातील NCDX मान्यताप्राप्त गोडाऊनमध्ये सुमारे 1200 टन हळद साठवून ठेवण्यात आली आहे। NCDEXचे बाजार सदस्य उंच दरात एक्सचेंजवर माल विकून खालच्या दर्जाचा आणि दराचा जुना माल डिमेंट वेअरहाऊसमध्ये चुकीच्या पद्धतीने जमा करत असल्याची शंका व्यक्त करण्यात येते आहे, ज्यामुळे दर पडून शेतकऱ्यांच्या दरात खूपच नुकसान होते। NCDEX प्रमाणित NCCL वेअरहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात खालच्या दर्जाचा माल मोठ्या प्रमाणात जमा केल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे, असे आभासी चित्र निर्माण झाले। त्यामुळे सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या बाजारातील दरात घसरण झाली आहे आणि या कृत्रिम परिस्थितीचा परिणाम म्हणून सध्या हळदीचे दर सुमारे 14,000 रुपये प्रति क्विंटल एवढे खाली आले आहेत, जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत तोट्याचे ठरत आहेत। आणि या संदर्भात राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगलीमध्ये NCDEXचं जे वेअरहाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये 1200 टन हळद आहे, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे। काही मूठभर व्यापाऱ्यांनी साखळी करून या निकृष्ट दर्जाच्या हळदीच्या माध्यमातून बाजारातले हळदीचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्यांना गंडवायचं असं कारस्थान चालू केलेलं आहे। तेव्हा आम्ही विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना, कारण जिल्हाधिकारी या नात्यानं त्यांना तो अधिकार आहे NCDEXच्या गोडाऊनमध्ये जाऊन प्रत्यक्षामध्ये जे मापदंड आहेत त्या मापदंडाप्रमाणे ती हळद आहे काय तपासून बघा, नसेल तर NCDEXचे संबंधित अधिकारी आणि व्यापारी त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई झाली पाहिजे, कारण शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव पाडायचा हे एक मोठं कारस्थान आहे आणि याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा फार मोठा भ्रष्टाचार होतोय। आज जगभरामध्ये हळदीची प्रचंड टंचाई आहे। भारतीय आणि विशेषतः सांगली कोल्हापूरच्या हळदीला प्रचंड मागणी आहे। जागेवरून 17,000 क्विंटलनं हळद एक्सपोर्टर खरेदी करायला तयार असताना वायदे बाजारामध्ये मात्र 14,000 रुपयाच्या आसपास हळदीचा भाव दिसतो आणि निकृष्ट दर्जाच्या हळद दाखवून हे भाव अजून खाली आणायचे, 11,000 पर्यंत खाली आणायचे, शेतकऱ्यांना गंडवायचं, लुटायचं आणि हीच हळद 20,000 रुपये क्विंटलच्या किमतीनं निर्यात करायची किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये विकायचा असा या व्यापाऱ्यांचा डाव आहे। एकूण बाजारपेठेच्या मागणीच्या 70% उत्पादन यावर्षी भारतामध्ये होतंय आणि निर्यातीला प्रचंड वाव आहे। याचा अर्थ हळदीचे भाव अजून वाढत जाणार आहेत हे या बेरकी आणि लुच्च्या व्यापाऱ्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं साखळी करून भाव पाडण्याचा ते प्रयत्न करत आहेत। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, 2010 साली हळदीला 16,000 रुपये क्विंटलनं आपण भाव घेतला आणि 16 वर्षानंतर आपण जर का 14,000 विकत असू तर नेमकं चाललंय काय? बाजारपेठेची मागणी आपल्याला माहिती घेतली पाहिजे, मागणी किती आहे, उत्पादन किती आहे आणि मग बाजारपेठ पुढं काय राहणार आहे याचा अंदाज बांधायला सुद्धा आपण कुठेतरी शिकलं पाहिजे। आणि म्हणून कळकळीची माझी विनंती आहे, शेतकऱ्यांना हळद विकायला अजिबात गडबड करू नका। या व्यापाऱ्यांचं कारस्थान हाणून पाडून किमान 18,000 ते 20,000 पर्यंत हळदीचे भाव सहज जाऊ शकतात आणि तोपर्यंत कुणीही हळद विकू नका, एवढी शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।